काल ना घरी येताना प्लेग्राऊंडमध्ये एक मुलगी होती. ती रडत होती खूप. मी तिच्या जवळ गेली आणि तिला विचारलं, काय झालं, का रडतेस? तर ती म्हणाली की मी पाणी प्यायला घरी गेली होती, पण मम्मीनी दरवाजा नाही उघडला. आणि एवढंच ती बोलून ती रडत होती. मी म्हणाली, अगं तू जेव्हा खाली आलीस खेळायला तेव्हा मम्मी होती का? तर ती बोलली की हो, मम्मी पण होती आणि आजी पण होती, पण आता मी गेली तर त्यांनी नाही उघडलं. आणि ती एवढंच बोलून ती रडत होती. तर मी तिला समजावलं की अगं मम्मी कुठेतरी गेली असेल, खाली गेली असेल किंवा काही आणायला गेली असेल. पण तिला तिचं मन खेळण्यात रमतच नव्हतं. लहान 5 ते 6 वर्षाची मुलगी होती. तिला असं वाटत होतं की आई, मम्मा आपली आपल्याला कुठेतरी सोडून गेली आहे. मला मम्मा जाताना काहीच बोलली नाही. थोडा वेळ तिच्या जवळ बसली की काय होतंय काय नाही. म्हटलं अगं काही नाही, टेन्शन नको घेऊ, मम्मा येईल आता थोड्या वेळात. तिचे अश्रू पुसता पुसता माझ्याच डोळ्यात पाणी आलेलं की लेकरू किती अटॅच्ड आहे. लेकरूच नाही तर आपण सगळे सुद्धा आपल्या आयांना खूप अटॅच्ड असतो. आपण किती मोठे झालो तरी आपल्याला आपली आई सगळ्या फेजेसमध्ये पाहिजे असते. सुख दुःख, तिचं सुख दुःख आपण वाटायला, आपण ऐकायला, तिला काय होतंय, आपल्याला काय होतंय काय नाही होतंय, ह्याच्यासाठी आपल्याला ती हवीच असते आयुष्यभर कायम. आपण तिला या छोट्याशा चिमुकलीकडनं मला हेच समजलं की 5 ते 10 मिनिटासाठी तिची मम्मी नव्हती किंवा त्यांनी दरवाजा नाही उघडला तर ती इतकी घाबरून गेली होती. मुली तर लग्न करून येतात सासरी, तर मुलींना कसं होत असेल लग्नानंतर, किंवा त्या आई किती आतुरतेने त्या मुलीची वाट बघत असेल. तर मुलींनो आणि सगळ्यांनीच जमेल तेवढं आपल्या आईला प्रेम करा, कारण त्यांच्यामुळेच आपण या जगात आलेलो असतो. आपल्याला इतकं सुंदर जग हे आपल्या आईमुळेच दिसतं. त्यांना फक्त प्रेमाची गरज असते. बाकी मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठ्या मोठ्या गिफ्ट, हे सगळं दुय्यम आहे. तुम्ही जमेल तेवढं त्यांना जीव लावा अँड ट्राय टू कीप देम हॅपी, बिकॉज ते आहेत तर आपण आहोत. अँड सॅल्यूट टू ऑल द ब्युटिफुल अँड स्ट्रॉंग विमेन हू आर रेझिंग द इंडिपेंडंट वुमेन नाव. म्हणजे ते आपलं जग आहेत, राईट.